जाती जातीमध्ये राखेल वाटायचा धंदा करतात, त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता? आम्हाला विचारूच नका. राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची भेट समजली जाते. कसं पाहता त्या भेटीकडे आणि समीकरण बदललेलं असेल का? ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का? त्याची प्लॅनिंग सुरू आहे. मी 3.25 मतदारसंघाचा आहे, 3.25 तालुक्याचा आमदार आहे. देवेंद्रजी, राज ठाकरे साहेब, दिल्लीत आलं ना आमचं सरकार, ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब, मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप को इधर नहीं आने दूंगा. असं 22 जागावर आले, ते पडले. आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या, 22 जागा आल्यात, मेहरबानी आहे तेवढी. आणि 150 वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याचा तर बिग झिरो झालाय. आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली. का दिली? हे त्यांचं, मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना, ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात, मला वाटतं कारवाई झाली त्यांच्या मतदारसंघात काही नातेवाईकांवर. माझे नातेवाईक आहेत किंवा माझ्या जवळचे काही लोक आहेत म्हणून मी जाणीवपूर्वक असा प्रकार केला, तडीपार केला. हे मराठा आरक्षण आंदोलनाला कुठेतरी कोणा दादा आमचं दैवत आहे. शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका. जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू. त्यांच्या 4 मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे, ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे. ती गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्गी लागणार नाही, कारण अजून समितीच गठीत नाही. शक्यतो माझं मत असं आहे, आता कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात, चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही. त्याच्यामुळं ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा प्रकारची विनंती आहे. आणि